हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण इथे मस्त असं कच्च्या पोह्यापासून आणि कोबीपासूनची एक छान आणि खमंग अशी रेसिपी बनवणार आहोत। तर इथे मी साधारण एक मोठा बाउल जे आहेत पोहे घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी रवा मिक्स करायचा आहे, जो इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता। तर आता हे दोन्ही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये या पाणी मिक्स करून याला आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं भिजायला ठेवून द्यायचं आहे। तर साधारण याच्यामध्ये मी 1 ग्लास पाण्याचा यूज करणार आहे। तर हे पाणी आपल्याला याच्यात मिक्स करून ह्याला थोडा वेळ भिजायला ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण हे पोहे आणि रवा एका साईडला ठेवून देऊयात, म्हणजे एक 5 मिनिटांसाठी तो भिजेल। तर आपण आता इथे मसाल्याची तयारी करूयात। मसाल्यामध्ये आपण घेणार आहोत साधारण एक 8 ते 9 मी मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जितकं तिखट हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता। त्यानंतर इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे, तर मी कोथिंबीर जास्त यूज केलेली आहे। त्यानंतर कढीपत्ता आणि अद्रक घेतलेला आहे, तर कढीपत्ताही आपल्याला याच्यातच मिक्स करायचा आहे। त्याचबरोबर लसूण आहे, जिरे आहेत। तर आपण आता छान असे ह्याला वाटून घेऊयात। तर बघू शकता तुम्ही इथे आपले पोहे आणि रवा तर आपले पोहे आणि रवा खूप छान प्रकारे असे भिजलेले आहेत। बघू शकता पूर्ण पाणी पोह्याने ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। पूर्ण 1 ग्लास पाणी आपण त्याच्यात ॲड केलेलं होतं। आता यामध्ये आपल्याला जो आपण इथं कोबी चिरून ठेवलेला आहे तो आपण पाण्यामध्ये ठेवलेला आहे। तर आता आपण त्यातलं पूर्ण पाणी पिळून आपल्याला या पोह्याचं जे बॅटर आहे किंवा पोह्याचं जे मिक्सचर आहे त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान असं पाणी दोन्ही हाताने पिळून तुम्ही कोबी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या। त्यानंतर आता याच्यामध्ये आपण थोडासा बेसनचा यूज करणार आहे, म्हणजे छोटी वाटी बेसन, 1 छोटी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटी वाटी ज्वारीचं पीठ। तर इथे आपल्या सगळ्याच पिठांचा वापर केलेला आहे। खूप छान आणि पौष्टिक अशी आज आपण इथे रेसिपी बनवणार आहोत। आता आपण ह्याला मिक्स करून घेऊयात। त्याचबरोबर जो आपण मसाला बनवला होता हिरव्या मिरचीचा आणि कोथिंबीरीचा, तर तो आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे। तर वरून मी अजून 1 चमचा जिरे ॲड केलेले आहेत आणि मीठ साधारण मी 2 चमचे। तर तुम्हाला चवीनुसार तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा हळद आणि 1 चमचा मी ओवा यूज केलेला आहे। तर आता हे छान असं पीठ आपण सगळे एकजीव करून घेऊयात। याच्यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार नाही आहे, कारण ऑलरेडी कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं। पोहे आपण ऑलरेडी भिजवलेले घेतलेले आहे। तर पहिलं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर आवश्यकता वाटली तरच तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे। तर आता इथे मला थोडंसं पीठ पातळ वाटतंय, तर याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं किंवा ज्वारीचं कुठलंही पीठ मिक्स करू शकता। तर बघू शकता इथे आपलं छान अशा प्रकारे पीठ रेडी झालेलं आहे। तर आज आपण कोबीच्या इथे वड्या बनवणार आहोत, एकदम क्रिस्पी अशा वड्या बनवणार आहोत। तर इथे मी बघू शकता त्यांना वड्या बनवण्यासाठी मी त्याला गोल करून घेतलेला आहे। इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी आणि वरून एक चाळणी ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये वड्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। तर याला तेल लावून घ्या चाळणीला, जेणेकरून वड्या खाली चिटकणार नाहीत आणि थोडा जास्त स्पेस ठेवा, म्हणजे खूपच जास्त वड्या त्यात टाकू नका, नाहीतर काय होईल ते वाफलणार नाहीत व्यवस्थित। एकदम त्याला स्पेस मिळाला तर छान असं त्या वाफलून निघतील आणि वरून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आता साधारण ह्याला आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्ही अधूनमधून त्याला चेक करू शकता की वड्या वाफरल्या आहेत की नाही। तर बघू शकता इथे आपल्या वड्या खूप छान अशा वाफलून झालेल्या आहेत। तर आता याला थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात, जेणेकरून थंड झाल्यानंतर आपण त्याला कापू शकतो। ज्या थंड झाल्यानंतरच व्यवस्थित कापल्या जातील, गरम असताना तुम्ही कापू नका, ओके। तर इथे आपल्या वड्या थंड व्हायला ठेवलेल्या आहेत। तर बघू शकता आता थंड झाल्यानंतर तुम्ही पॉळपोटवरती त्याला कट करून घेऊ शकता। कट करताना चाकूला तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या, जेणेकरून त्या चिकटणार नाहीत। तर तुम्ही थोड्या जाडसर किंवा पातळ अशा वड्या कट करू शकता। एकदम खायलाही खूप छान आणि क्रिस्पी अशा ह्या वड्या लागतात आणि खूप पौष्टिक अशा आहेत। बघू शकता इथे आपल्या सगळ्या वड्या ज्या आहेत कट करून झालेल्या आहेत। मी थोड्या जाडसर केलेल्या आहेत, तर तुम्हाला हव्या अशा तुम्ही पातळ किंवा जाडसर कट करू शकता।
आता याला तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. इवन ह्या कच्च्याही खायला खूप छान लागतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला या वड्या ज्या आहेत शिजवलेल्या तर त्या तुम्ही साधारण फ्रीजमध्ये एक 3 ते 4 दिवस ठेवू शकता. आणि जसं तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही त्याला कट करून फ्राय करू शकता. आणि खूप छान आणि क्रिस्पी अशा ह्या वड्या लागतात. बघू शकता इथे आपल्या वड्या ज्या आहेत रेडी झालेल्या आहेत. तर आपली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. एकदम घरच्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. बघू शकता खूप छान अशा आपल्या वड्या फ्राय झालेल्या आहेत. थँक्यू गाईज.